चिखलदऱ्याला आल्यानंतर झिपलाईनवर माझ्यासोबत काही असा काही कांड येईन असा तर मी विचार पण नव्हता केला. आता नेमका विषय काय झाला चला पुढं ब्लॉग मध्ये सांगतो. तर काय म्हणता बेबोट्टे होतं, अचानकच आमच्या पोट्टेचा रातूनच प्लॅन झाला चिखलदरा जाण्यासाठी. आज आम्हाला कोणता देव पावला होता काय मालूम, कारण का 10 वेळा ट्रिपचा प्लॅन करून 10 वेळा कॅन्सल होणारी आमची ट्रिप आज फायनली सक्सेस झाली होती. आणि आम्ही सांगितली होती चिखलदऱ्याला जायला हे बोलेरो गाडी, याच्यात होतो फक्त आम्ही 8-9 जण. केला रे भाऊ, पण वाया नाही गेला, कारण का पोट्टेचं असं म्हणणं होतं यावेळेला ट्रिपले पैसे जरी जास्त गेले तरी चालन, पण आपली ट्रिप कॅन्सल नाही झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या मित्रासंग चिखलदऱ्याला गेले की नाही गेले हे आता मला पहिले कमेंट करून सांगा. जाताना आम्हाला मंदात चांदूर बाजार लागलं, तिथून पकडला आम्ही डायरेक्ट परतवाडा रस्ता. मंदात कुठं न जाता जायचं होतं आम्हाला डायरेक्ट चिखलदऱ्याला, पण मंदातच आमच्या कार्यकर्त्याची डिमांड आली का जाताना आपल्याला आता लाखनवाडीहून गुणवंत महाराजचे दर्शन करून जायचं आहे. मग चिखलदरानं जाता पहिले आलो आम्ही लाखनवाडीत आल्याबरोबर पोट्टेले म्हटलं का पटापट दर्शन करा आणि लवकर गाडीत येऊन बसा, कारण का पोट्टे जेवढे खतरनाक होते जिथं उतरले तिथं टाइमपास केल्याशिवाय राही नाही. मस्त गुणवंत महाराजचं दोन्ही मंदिरातलं दर्शन केलं आणि डायरेक्ट येऊन बसलो आम्ही गाडीत. आमची डायरेक्ट गाडी निघाली होती नॉनस्टॉप डायरेक्ट चिखलदरा जाण्यासाठी. परतवाडा क्रॉस करून आम्ही आलो होतो रे बा डायरेक्ट चिखलदरा रोडवर. आता लागणार होता रे भाऊ घाटात. तर तुम्हाला मालूमच असेल का पोट्टेची हालत काय होते, तर कोणाला वांते येते तर कोणाचा जीव मळमळते, कोणाचं काय होते तर कोणाचं काय होते. इकडे ह्या पोट्टेचं वेगळंच चालू होतं. जसा घाट लागला तसे येणं गाणे लावले, एवढे नाचाले भिडले का बस रे. चिखलदऱ्याला जाताना पहिला स्टॉप घेतला आम्ही इच्छा ह्या नदीवर फोटो काढायसाठी. लोकांची एवढी गर्दी होती का सरळ तिथं उभं राहिली जागा नव्हती. एवढ्या गर्दीत आम्ही काही नदीत गेलो नाही, आम्ही गेलो डायरेक्ट नदीच्या वरत भाऊ. पोहासाठी नाही रे बा, फक्त वरतून नजारा पाहासाठी, कारण का आम्हाला काही ओलं व्हायचं नव्हतं. इथून आलो भाऊ आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जिथं घोड्या गाड्या गिड्या राहते तिथं. इथं आल्याबरोबर चालू होती गळ्यासंग घोड्यावर बसण्याची. इथून इकडे पुढं काय झालं हे पाहायला भेटून तुम्हाला डायरेक्ट ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये, कारण का एकाच व्हिडिओ मध्ये एवढं सारं कव्हर करणं हे काही शक्य नाही आहे रे बा. आता आपल्या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये, तिथपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. तुम्ही यावर्षी चिखलदरा आले की नाही आले हे कमेंट मध्ये सांगून द्या.